हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण डिझाईन स्टेप्स बघितल्या होत्या. आणि एक प्रॉब्लेम पण बघितला होता. तर ह्यावेळेस आपण सेकंड प्रॉब्लेम स्टडी करणार आहोत. तर आपला प्रॉब्लेम आहे की एक प्लेट आहे 15 mm बाय 10 mm ची, तिला कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट करताना आपण बेल्टची जी साईज यूज करणार आहे ती 8 mm यूज करणार आहे. याचा अर्थ आपल्याला प्रॉब्लेममध्ये साईज ऑफ द वेल्ड दिली आहे 8 mm. फाइंड लॅप रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड फॉर लॉन्जिट्युडिनल वेल्ड ओनली. आता लॉन्जिट्युडिनल वेल्ड काय आणि ट्रान्सवर्स वेल्ड काय हे मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं. मग त्यांनी लॉन्जिट्युडिनल वेल्ड प्रोव्हाइड करा असं सांगितलेलं आहे. आणि लॉन्जिट्युडिनल वेल्डसाठी मग किती लॅप लेंथ लागेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ड्रॉ नीट स्केच शोईंग लॅप लेंथ, म्हणजे लॅप लेंथ दाखवून आपल्याला व्यवस्थित स्केच ड्रॉ करायला लावलं आहे. प्लेटची ग्रेड दिलेली आपल्याला 410 MPa म्हणजे न्यूटन पर mm². मग प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पहिली स्टेप असते गिवन लिहिणे. तर मग आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे प्लेट साईज 15 बाय 10 mm, म्हणजेच थोडक्यात थिकनेस जी आहे प्लेटची तर ती येते 10 mm. इज कनेक्टेड बाय 8 mm फिलेट वेल्ड, म्हणजे साईज ऑफ द वेल्ड दिलेली आहे 8 mm. नेक्स्ट येतं आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे लॅप लेंथ, आणि FU दिलेला आहे आपल्याला. FU 410 न्यूटन पर mm². ओके, एवढे आपल्याला गिवन आहे. मग लॅप लेंथ म्हणजेच काय, आपल्याला वेल्डिंगची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग त्या पहिली स्टेप असते कॅल्क्युलेशन ऑफ. आता सगळ्यात पहिली स्टेप जी असते डिझाईन स्टेपनुसार ती असते साईज ऑफ द वेल्ड फाइंड आउट करणं. पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी वेल्डची साईज प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामुळं कॅल्क्युलेट करायची गरज नाही. मग सेकंड स्टेप म्हणजे आपली पहिली स्टेप येते कॅल्क्युलेशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ वेल्ड पर mm. म्हणजेच आपल्याला PDW फाइंड आउट करायचा डिवाइड बाय √3 MW इंटू थिकनेस. कोणती? थ्रोट थिकनेस. मग FU दिलेला आहे 410 √3. गॅमा MW म्हणजे आता गॅमा MW ॲक्च्युली आपल्याला साईट वेल्ड आहे का शॉप वेल्ड आहे ते मेन्शन केलेलं नाही आहे, पण आपण अज्युम करणार साईट वेल्ड अज्युम करणार. अज्युम साईट वेल्ड कंडिशन. मग त्या केसमध्ये गॅमा MW येतो 1.5. मग इथे 1.5 पुट करा इंटू थ्रोट थिकनेस. थ्रोट थिकनेसचा फॉर्म्युला काय जनरल K इंटू S. काय तो व्हॅल्यू 0.7 इंटू S आपल्याला प्रोव्हाइड दिलेला आहे 8 mm. मग याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचं आन्सर येतं 883.73 न्यूटन पर mm. सेकंड स्टेप येते कॅल्क्युलेशन ऑफ पुल, फॅक्टर्ड पुल. आता पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फोर्स दिलेला होता, ऑलरेडी मेन्शन केलेला होता, पण मेन्शन केलेला नाही आहे. म्हणजेच प्लेटवरती किती फोर्स ॲक्ट होतोय
ते आपल्याला इथं मेन्शन केलेलं नाही. आता ॲक्च्युली प्लेट म्हणजे कसं आहे, सपोज ही प्लेट आहे, ही 15 mm तिची काय असणार विड्थ आणि 10 mm तिची थिकनेस असणार. ही प्लेट काय करायची, आपल्याला कनेक्ट करायची. कनेक्ट करण्यासाठी दुसरी प्लेट असणार ही, सपोज ही इकडे. मग ही प्लेट आपल्याला याला कनेक्ट करायची. मेन प्लेट आपल्याला प्लेटची साईज दिलेली ही आपल्याला कनेक्ट करायची आहे. लॉन्जिट्युडिनल वेल्ड म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीने काय करायचं आहे, वेल्डिंग करायला सांगितलेलं आहे. फक्त लॉन्जिट्युडिनल वेल्डिंग प्रोव्हाइड करायला लावलेली आहे. ट्रान्सवर्स वेल्डिंग करायला लावलेली नाही. ट्रान्सफर म्हणजे या बाजूने वेल्डिंग करायला लावलेली नाही, फक्त ह्याच बाजूने आपल्याला वेल्डिंग करायला सांगितली आहे. मग लॅप लेंथ म्हणजेच काय की इथून ते इथपर्यंत जे डिस्टन्स आहे, म्हणजे या दोन प्लेट इथून ते इथपर्यंत एकमेकांवरती ओव्हरलॅप आहेत. मग एवढं डिस्टन्स आपल्याला काय करायला सांगितले, त्यांनी फाइंड आउट करायला लावलेले. लॅप लेंथ हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सपोज ही जर L1 असेल, ही L2 असेल, आणि L1 प्लस L2 म्हटल्यावर काय येणार, आपली टोटल लेंथ ऑफ वेल्ड इज इक्वल्स टू L1 प्लस. यामध्ये सिमेट्रिकल वेल्डिंग असू शकते किंवा अनसिमेट्रिकल वेल्डिंग असू शकते. आता सिमेट्रिकल वेल्डिंग म्हणजे L1 इज इक्वल्स टू L2 आणि अनसिमेट्रिकल वेल्डिंग म्हणजे L1 इज नॉट इक्वल टू L2. म्हणजेच सपोज आपण जर फक्त इथून जर इकडे वेल्डिंग प्रोव्हाइड केली आणि ही टोटली ह्या कॉर्नरपासून इथपर्यंत वेल्डिंग असेल, त्याचा अर्थ काय झाला, L2 हा पूर्ण ह्या कॉर्नरपासून इथपर्यंत आहे, टोटल लॅप लेंथपर्यंत वेल्डिंग केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूनी फक्त सपोज इथून ॲक्च्युली जनरली वेल्डिंग केली जाते, इथून नाही. तर मग इथून हाफ डिस्टन्सपर्यंत जर वेल्डिंग प्रोव्हाइड केलेलं असेल तर आपण काय म्हणू शकतो की L1 इज नॉट इक्वल टू L2. त्याला आपण म्हणू शकतो अनसिमेट्रिकल वेल्डिंग. तर आपल्याला ह्या केसमध्ये सिमेट्रिकल आहे ते आपल्याला मेन्शन केलेलं नाही आहे. जर मेन्शन केलेलं नसेल तर जनरली नेहमी जी काही लेंथ ऑफ वेल्ड येईल तिला 2 पोर्शनमध्ये डिव्हाइड करायचं, म्हणजे L1 इज इक्वल्स टू L2 आलं पाहिजे आणि तेवढी काय करायची, वेल्डिंग प्रोव्हाइड करायची. आता नेक्स्ट स्टेप येते फॅक्टर्ड पुल कॅल्क्युलेशन. मग याच्यासाठी तो जो फोर्स म्हणजेच काय असतो, प्लेटचा फोर्स कॅल्क्युलेट केला जातो. प्लेटचं जेवढं लोड फोर्स सस्टेन करेल तेवढंच काय असणार, त्याच्यावरती लोड ॲक्ट होणार. मग त्याचा फॉर्म्युला येतो AG इंटू Fy डिवायडेड बाय गॅमा MO. मग आता गॅमा MO ऑलरेडी आपण लास्ट याच्यामध्ये बघितलेलं आहे. गॅमा MOची व्हॅल्यू असते 1.1 IS कोडनुसार. AG म्हणजे प्लेटचं काय असते, प्लेटची साईज असते. मग प्लेटची साईज काय आहे आपल्याला दिलेली, 15/10 mm. ॲक्च्युली इथे 15/10 mm नाही आहे, 10 mm हवं. 150 बाय 10 Fy दिलेला आहे आपल्याला. आता ह्या ठिकाणी Fy म्हणजे यील्ड स्ट्रेस. जर Fu 410 असेल तर Fy किती येतो, 250. ग्रेड ऑफ स्टील ग्रेडचा Fy असतो 250. जर तिचा ग्रेड जर 410 असेल तर तिचे Fy ची व्हॅल्यू येते 250. हे एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि गॅमा M1 1.1. मग हे जर कॅल्क्युलेशन केलं तर याचं कॅल्क्युलेशन येतं 340.90 × 10⁻³ न्यूटन, एवढे व्हॅल्यू येते. सेकंड TDN म्हणजे तिचं नेट टेन्साइल स्ट्रेंथ काढावी लागते आपल्याला प्लेटची. मग ती काढण्यासाठी फॉर्म्युला येतो 0.9 TDN इंटू Fu डिवायडेड बाय गॅमा MO. पुन्हा गॅमा MOची व्हॅल्यू काय, 1.1. व्हॅल्यू पुट करा. प्लेटचा एरिया मग 0.9 AN म्हणजे 150/10.
गुणिले FU म्हणजे 410. आता अल्टिमेट स्ट्रेंथ किती दिलेली प्लेटची? 410. गॅमा MOची व्हॅल्यू काय घ्यायची इथे? सॉरी, इथे गॅमा M1 आहे, गॅमा M1 आहे, इथे गॅमा M1 आहे, गॅमा M1 आहे, मग ह्या गॅमा M1 ची व्हॅल्यू येते 25 ॲज पर IS कोड. हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर याचं कॅल्क्युलेशन येतं 442.8 इंटू 10⁻3. ओके. मग आपला जो जनरल फॉर्म्युला आहे की वेल्ड लेंथ काढण्यासाठी, वेल्ड लेंथ रिक्वायर्ड, तो TD डिवायडेड बाय PDW. मग आता हा TD म्हणजेच काय? मिनिमम ऑफ TDG आणि TDN. हा आहे TDN. आणि हा आला TDG म्हणजे ग्रॉस डिझाईन स्ट्रेंथ ऑफ प्लेट, आणि हा नेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ प्लेट. मग TDN आणि TDG स्मॉलर ऑफ TDN आणि TDG. मग त्या दोघांपैकी जी काही स्मॉल व्हॅल्यू असेल ती TD म्हणून घ्यायची, आणि ह्या TD वरून TW वरून आपण काय फाइंड आउट करतो? लेंथ ऑफ वेल्ड रिक्वायर्ड. ठीक आहे, लेंथ ऑफ वेल्ड रिक्वायर्ड आपण फाइंड आउट करतो. अशा पद्धतीने ही स्टेप केव्हा यूज करायची? ज्यावेळेस आपल्याला फॅक्टर्ड पुल किंवा फॅक्टर्ड फोर्स दिलेला नसतो, म्हणजे प्लेटवरती किती फोर्स ॲक्ट होणार आहे किंवा ॲक्ट होतोय हे जर मेन्शन केले. लेंथ ऑफ वेल्ड कशी फाइंड आउट केली जाते? TDG फाइंड आउट केला जातो, TDN फाइंड आउट केला जातो. त्या दोघांपैकी जे मिनिमम असेल ते TD म्हणून घेतलं जातं. आणि मग लेंथ ऑफ वेल्ड कशी फाइंड आउट केली जाते? TDची व्हॅल्यू पुट केली जाते, आणि PDW जो आपण इथे फाइंड आउट केलेला आहे 883.73 तो टाकून लेंथ ऑफ वेल्ड रिक्वायर्ड फाइंड आउट केली जाते. मग ते पुट करूया. दोघांमध्ये जी स्मॉल व्हॅल्यू आहे ती TDची व्हॅल्यू येते. TDGची व्हॅल्यू 40.90. मग इथे लिहूया TDGची व्हॅल्यू आहे 340.90 इंटू 10⁻3, आणि TDNची व्हॅल्यू आली 442.8 10⁻3 न्यूटन. ह्यामध्ये जे स्मॉलर व्हॅल्यू आहे ती आहे TDGची 340.90 गुणिले 10⁻3 न्यूटन. म्हणून TDG इज इक्वल्स टू काय आपण घेणार? TD म्हणून TDGची व्हॅल्यू पुट इन इक्वेशन, सपोज इक्वेशन 1, या इक्वेशन 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट केली. मग लेंथ ऑफ वेल्ड रिक्वायर्ड इज इक्वल्स टू किती येणार? फॉर्म्युला लिहून घेऊ, TD डिवायडेड बाय PDW. मग TDची व्हॅल्यू टाका 340.90 गुणिले 10⁻3 डिवायडेड बाय PDWची व्हॅल्यू आपली आली आहे 883.73. 883.73 न्यूटन पर MM. ठीक आहे, सॉरी याचा फॉर्म्युला न्यूटन आहे, आणि सॉरी याचं युनिट न्यूटन आहे आणि याचं युनिट न्यूटन पर MM. मग हे न्यूटन कॅन्सल, MM वरती जाणार, म्हणजे आपल्याला लेंथ कशामध्ये मिळेल? MM मध्ये. मग याचं जरी कॅल्क्युलेशन आलं तर तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन मिळतं 385.75 MM. मग याला जर राऊंड अप केलं 386 ऐवजी किंवा 387 388 आपल्याला मोजताना सुद्धा किंवा प्रोव्हाइड करताना सुटेबिलिटी प्रोव्हाइड स्टेबली आपण मेजरमेंट घेतलं गेलं पाहिजे व्यवस्थित, कारण 386 मोजताना 390 इझी जातील आणि सेफ साईडला असतील 390, म्हणून राऊंड अप करून आपण 5 MM एक्स्ट्रा ॲड केले त्यामध्ये, आणि लेंथ ऑफ वेल्ड किती राऊंड अप केली? 390 MM.
मग 390 mm केल्यानंतर आता आपल्याला ॲक्च्युली काय करायचं आहे, ॲक्च्युअल लेंथ ऑफ वेल्ड म्हणजे रिक्वायर्ड किती, रिक्वायर्ड 385 आहे आणि आपण प्रोव्हाइड किती करतोय 390 mm. म्हणजे सेफ साईडला 5 mm, 5 mm म्हणजे टोटल 5 mm पण नाही आहे, 5 mm ला थोडंफार काहीतरी कमी असेल, 4.25 mm एक्स्ट्रा आपण प्रोव्हाइड करतोय. ही झाली रिक्वायर्ड आणि ही झाली प्रोव्हाइडेड लेंथ ऑफ वेल्ड. मग ॲक्च्युली 390 mm म्हणजे काय, डायग्रामनुसार L1 प्लस L म्हणजे ते झालं 390 mm. मग L1 कसं फाइंड आउट करणार, मग टोटल लेंथ ऑफ वेल्ड काय असणार L1 प्लस L2 आणि आपल्या केसेसमध्ये आपण सिमेट्रिकल वेल्डिंग प्रोव्हाइड करणार आहे. सिमेट्रिकल वेल्डिंग म्हणजेच काय, L1 इज इक्वल्स टू L2. मग जर L1 इज इक्वल्स टू L2 असेल तर मग हे काय होणार, ट्वाईस ऑफ L1. L2 ची व्हॅल्यू जर L1 टाकली तर 2 टाइम्स ऑफ L1 होईल, L इज इक्वल्स टू, मग L1 काय येणार L/2 आणि आपली L 390 mm. मग L1 काय 390 भागिले 2 म्हणजेच आन्सर किती येतं 195 mm. दुसरी केस राऊंड अप करून आपण 390 mm का केलं, कारण आपल्याला जर सिमेट्रिकल वेल्डिंग प्रोव्हाइड करायची असेल तर इथं 2ने डिव्हाइड करावं लागतं. जर आपण इथे 386, 87.75 किंवा असं जरी घेतलं तरी आपल्याला राऊंड अप करून व्यवस्थित काय मिळालं पाहिजे, होल नंबर मिळाला पाहिजे, डेसिमल नको आहे. म्हणून सुद्धा आपण एक्स्ट्रा काय केलं 4.25 mm ॲड केले, एक्स्ट्रा घेतले. तर अशा पद्धतीने आपलं L1 किती आलं 195 mm आणि आपली सिमेट्रिकल वेल्डिंग आहे म्हणजेच L2 सुद्धा काय असणार 195 mm. मग डायग्राम काढूया, डायग्रामनुसार बघूया. आता ही प्लेट आहे, ही 150 mm आपल्याला प्रोव्हाइड सांगितलेली आहे इथून एवढं आणि थिकनेस तिची किती आहे 10 mm. ठीक आहे, आणि हिला आपण वेल्डिंग केली म्हणजे आपण सपोज ह्या टोकापासून इकडे वेल्डिंग करणार तर L1 किती सांगितलेला आहे, L1 किती आला आपला 195 mm. मग 195 mm पर्यंत आपल्याला वेल्डिंग करायचं, याचा अर्थ तिथून तिथपर्यंत काय असले पाहिजे ओव्हरलॅप लेंथ असली पाहिजे. म्हणजेच L1 काय मिळालं आपल्याला ओव्हरलॅप लेंथ. L1 म्हणजेच काय झाली आपली L1 किंवा आपल्या केसमध्ये सिमेट्रिकल आहे म्हटल्यावर. आणि जर अनसिमेट्रिकल असेल तर L1 आणि L2 पेक्षा जी मोठी असेल लेंथ ती ओव्हरलॅप लेंथ म्हणून कन्सिडर करायची. आणि मग इकडून सुद्धा किती आहे लेंथ ऑफ वेल्डिंग 195 mm म्हणजे इथून एवढं डिस्टन्स किती 195 mm. मग इथून इथपर्यंत वेल्डिंग करायचं आहे म्हटलं दोन ज्या प्लेट आहेत जॉईंटच्या त्या काय असल्या पाहिजे एकमेकांना कनेक्टेड असल्या पाहिजे, बरोबर. म्हणजे तिथून तेवढं काय असणार त्यांचं ओव्हरलॅपिंग डिस्टन्स. म्हणजेच थोडक्यात ओव्हरलॅप किती आली मग त्यांची 195 mm. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे डिझाईन केलेलं आहे. म्हणजेच लेंथ ऑफ वेल्ड फाइंड आउट केली त्यालाच म्हणतात डिझाईन. आणि ही आपली झाली डायग्राम. इथे मग फॅक्टर्ड फोर्स सुद्धा दाखवूया. मग प्लेटवरती फॅक्टर्ड फोर्स किती ॲक्ट होतो, मिनिमम ऑफ TDG आणि TDN. मग तो TD किती आला होता इज इक्वल्स टू TD किलो न्यूटन. 340.90 किलो न्यूटन. हा काय झाला मग इथे फोर्स. ही पूर्ण काय झाली डिटेल डायग्राम, डिटेल स्केच किंवा डायग्राम, डिटेल स्केच किंवा डायग्राम ऑफ वेल्ड. अशा पद्धतीने आपण काय केले कनेक्शन प्रोव्हाइड केलेले आहे. ओके.